नमस्कार मित्रहो, आज मी एक वेगळाच लेख तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हा लेख लिहिला आहे मराठीचे प्रख्यात कादंबरीकार वि.स. खांडेकर यांनी, आणि तो लिहिला आहे ज्याच्याविषयी, ती व्यक्ती म्हणजे इंग्रजी साहित्यातला अत्यंत महत्त्वाचा नाटककार विल्यम शेक्सपियर। 1964 साली जेव्हा शेक्सपियरच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण झाले होते, तेव्हा मराठी नाट्य परिषदेने एक विशेष स्मरणिका प्रसिद्ध केली होती, आणि त्या स्मरणिकेमध्ये वि.स. खांडेकरांनी एक फार सुंदर लेख, शब्दसृष्टीचा लीला लाघवी ईश्वर या नावाने लेख लिहिला होता। ते खूप दुर्मिळ लेख माझ्या वाचनात आला, आणि तो आज मी वाचणार आहे याच्यासाठी की शेक्सपियरबद्दल आपण बोलावं, कारण शेक्सपियर हा मुळात इतका मोठा कवी, इतका मोठा नाटककार होऊन गेला, त्यावर आपण बोलावं हे अगदीच स्तुत्यच आहे। मात्र वि.स. खांडेकरांसारख्या एका अत्यंत विद्वान, त्या उंचीला पोचलेल्या एका कादंबरीकारांनी जर आपली मतं शेक्सपियरच्या एकूण साहित्याबद्दल मांडली असतील, तर ते वाचणं सुद्धा, ते पाहणं सुद्धा अगत्याचं ठरतं। आणि म्हणून मला असं वाटलं की हा लेख इतका सुंदर आहे की एक एक वाक्य, एक एक शब्द अगदी पाठ करावा की काय, म्हणजे नेमकेपणानं आशय व्यक्त करायची जी हातोटी आहे वि.स. खांडेकरांची, ती अप्रतिम आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की खांडेकरांच्याच भाषेमध्ये त्यांनी कसं लिहिलंय ते जरी आपल्याला समजलं, तरी सुद्धा शेक्सपियरकडे पाहण्याची एक डोळस दृष्टी आपल्यात येईल। आणि नुकताच शेक्सपियरचा आपण जन्मदिवस 23 एप्रिलला साजरा केला, तर तो लेख आहे जो अंतर्नाद नावाचं जे मासिक आहे त्यांनी छापला होता, वि.स. खांडेकरांचा शब्दसृष्टीचा लीला लाघवी ईश्वर। शेक्सपियर हे शतरंगी इंद्रधनुष्य आहे, ज्याच्यातून लाव्हाच्या जोडीने अमृताचा स्रोत वाहत आहे। असा हा जागृत ज्वालामुखी आहे, वाऱ्यापेक्षा चपळ आणि संध्या रंगापेक्षा चंचल असलेले माणसाचे मन आपल्या तळहातावर स्थिर ठेवून एखाद्या जवाहिऱ्याप्रमाणे त्याचे क्षणाक्षणाला आणि कणाकणाला पालटणारे रंगरूप कुणी प्रतिभावंताने निहाळले असेल, तर ते शेक्सपियरनेच। काव्य आणि तत्वज्ञान या दोन्ही तटातून दुथडी भरून वाहणाऱ्या त्याच्या नाट्यप्रतिभेच्या पात्रात जीवनाची जी रम्य, रुद्र, भयानक, उग्र, उत्कट, उदात्त अशी विविध प्रतिबिंबे पडली आहेत, ती पाहून आपले मन एकाच वेळी विस्मित, व्यथित, उल्लसित आणि संस्कारित होते। काय सुंदर मराठी वि.स. खांडेकर लिहितात। असंबद्धतेच्या आणि अर्थशून्यतेच्या अंधारात चाचपडणाऱ्या मानवी जीवनावर शोधक प्रकाश टाकणारे जगात जे थोर ललित भाष्यकार होऊन गेले, त्यात एका बाजूला व्यास, वाल्मिकी आणि दुसऱ्या बाजूला हार्डी, टॉल्स्टॉय यांच्या मध्यभागी शेक्सपियर विराजमान झाला आहे। मॅकबेथ शेजारी मिडसमर नाईट्स ड्रीम ठेवून पहावे। लिअर आणि प्रॉस्पेरो यांची स्वभावचित्रे किती भिन्न आहेत ते लक्षात घ्यावे। ज्युलिएट, ऑफेलिया आणि डेस्डिमोना या तीन निष्पाप नायिकांच्या शोकांत प्रेम कहाण्यांची तुलना करून बघावी। मॅकबेथचे जीवनावरील भाष्य आणि पोर्शियाचे करुणेसंबंधीचे उद्गार एकाच वेळी ऐकावेत। किंग जॉन मधल्या कोवळ्या आर्थरच्या "ओ स्पेअर माइन आईज दो टू नो यूज बट स्टिल टू लुक ऑन यू" या शब्दातले कारुण्य अनुभवावे, आणि "ब्लो ब्लो दाऊ विंटर विंड, दाऊ आर्ट नॉट सो अनकाइंड ॲज मॅन्स इनग्रॅटिट्यूड" यातील आर्त उद्गारांशी ते तुळून पहावे। विषाचे मोल मोजताना ते देणाऱ्या वैद्याला "देर इज दाय गोल्ड वर्स पॉयझन टू मीन सोल्स" या रोमिओने सहज मारलेल्या फटकाऱ्यातील दाहक सत्याला स्पर्श करावा। महासागराच्या मध्यावरून चाललेल्या माणसाला निसर्गाच्या भयानक भव्यतेचा, रम्य रुद्रतेचा आणि अनंत असीमतेचा जो साक्षात्कार होतो,
त्याचा अनुभव शेक्सपियर क्षणार्धात आपल्याला देतो. वाचक वा प्रेक्षक संस्कृतीच्या कोणत्याही थरातला असो, तो या अनुभवाने प्रथम दिपून जातो, मग अंतर्मुख होतो. शेक्सपियरला ही किमया साधली याचे कारण त्याच्या नाटकात नाट्य आणि काव्य ही नुसती गळ्यात गळा घालून फिरत नाही, ती एकरूप एकजीव झाली आहेत. त्याच्या नाट्यकथांचे आराखडे पहा, त्यात खून, व्यभिचार, अद्भुतता, असंभाव्य घटना आणि हर तऱ्हेचे कडक नाट्य यांचा माल मसाला भरपूर आढळेल. पण कोजागिरीच्या चांदण्यात न्हावून निघालेल्या उंच सखल आणि वेडावाकडा माळ सुंदर भासतो ना, तसेच त्याच्या नाटकाचे आहे. पहिल्या प्रवेशातच त्यातले काव्यात्म नाट्य फुलू लागते. मग ते अष्टांगाने विकसित होत जाते. ते रंजविते, हसविते, रडविते, अंतर्मुख करते. कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही नाजूकपणाने विणलेले आणि परस्पर विरोधी धाग्यांनी गुंफलेले मानवी मन शेक्सपियर आपल्यापुढे उलगडून दाखवू लागला. परस्परात उलटसुलट गुंतून गेलेली अशी अनेक जाळी एकाही धाग्याला धक्का न लागू देता तो आपल्यापुढे सुटी करू लागला. म्हणजे शब्दसृष्टीच्या या लीला लाघवी ईश्वरापुढे रसिक नतमस्तक होतो. काव्यशक्तीचे देणे अनेक नाटककारांना लाभलेले असते, पण दुधात गेलेल्या साखरेचे अस्तित्व तर कळावे, पण ती निराळी काढून दाखविता मात्र येऊ नये. अशा तऱ्हेचे काव्य शेक्सपियरच्या नाटकांखेरीज इतरत्र आढळणे कठीणच. कारण गटे ज्या शाकुंतलाला डोक्यावर घेऊन नाचला, त्यात कोमल विभ्रमयुक्त काव्य विपुल प्रमाणात नाही असे कोण म्हणेल. पण केवळ नाट्याचा परिपोष करण्याकरिताच ते सारे जन्माला आले आहे असे वाटत नाही. शेक्सपियरची काव्यशक्ती ही कालिदासापेक्षा भिन्न प्रकारची आहे. तो केवळ आत्मवृक्षाच्या पर्णसंभारात लपून गाणारा कोकिळ नाही. सुंदर वाक्य. तो केवळ आत्मवृक्षाच्या पर्णसंभारात लपून गाणारा कोकिळ नाही, तो उंच गिरीशिखरावर बसून सूर्याकडे टक लावून पाहणारा गरुडही आहे. जी स्थिती काव्याची तीच तत्वज्ञानाची. शेक्सपियर किती इयत्ता शिकला होता किंवा पढीक पांडित्याचे गाठोडे पदरी बांधायला त्याला सवड मिळाली होती किंवा नाही, या गोष्टींची चर्चा खटपट करणाऱ्या संशोधकांनी खुशाल करावी. त्याची नाटके पाहण्यात किंवा वाचण्यात रंगून जाणाऱ्या रसिकाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जीवनाचे रहस्य ज्या गुहेत आदिशक्तीने लपवून ठेवले आहे, तिच्याकडे घनदाट अरण्यातून जाणारी वेडीवाकडी वाट प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या महाकवीला सापडली आहे. प्याद्यापासून बादशहापर्यंत आणि मोलकरणीपासून महाराणीपर्यंत सर्व स्वभावाची माणसे त्याने आपल्या मनाच्या रंगभूमीवर नाचवलेली आहेत, निहाळलेली आहेत. या सर्व माणसांचे विचार, विकार आणि भावना, वासना यांचे परस्परांना छेद कसे जातात आणि शेवटी हातात कोणता व्यवहारी अपूर्णांक ठरतो, याच हिशेब अचूक करण्याची कला हा प्रतिभावंत जन्मतःच घेऊन आला आहे. अनादी आणि अनंत अशा जीवनसरितेच्या दोन्ही तटावरल्या हिरव्यागार वृक्षवेली इतक्याच तिच्या डोहातल्या क्रूर सुसरीला ज्याच्या दृष्टीपथात सहजपणे येतात. या अजर आणि अमर नदीतले सर्व भोवरे त्याला ठाऊक आहेत. ती अशीच वाहत राहणार आहे याची त्याला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच शेक्सपियरच्या नाट्यकृतीत कला आणि जीवन, बोध आणि आनंद, सौंदर्य आणि सामर्थ्य, काव्य आणि नाट्य, नाट्य आणि तत्वज्ञान असे अलग कप्पे कुठेच पडत नाही. या सर्वांचे मिळून एक लोकविलक्षण रसायन तयार होते. चित्र विचित्र रंगांच्या आणि बहुविध वासांच्या फुलातून तो असे एक अत्तर निर्माण करतो की त्याचा सुगंध नंदनवनातूनच आला आहे असा भास व्हावा. साहजिकच केवळ करमणुकीकरिता त्याच्याकडे धाव घेणाऱ्या वाचक प्रेक्षकांपासून एका महान आत्म्याच्या सहवासाचा आनंद अनुभवायला आलेल्या रसिकांपर्यंत
सर्वांनाच तो आपलासा वाटतो. जो तो आपापल्या आवडीप्रमाणे आणि स्वतःच्या रसिकतेच्या पातळीप्रमाणे शेक्सपियरचा आस्वाद घेतो आणि त्याच्यावर प्रेम करू लागतो. रंगभूमीवरला हा नाट्यपुरुष खऱ्या खुऱ्या अर्थाने सहस्रशीर्ष, सहस्राक्ष, सहस्रपाद आहे. शेक्सपियरची प्रतिभा प्रत्येक नाट्यकृतीत एक नवी मयसभा निर्माण करते. साहजिकच त्याच्या मूल्यमापनात मी म्हणणाऱ्या टीकाकारांचा गोंधळ उडतो. किंबहुना प्रत्येक पिढीच्या टीकाकारांना नवे नवे खाद्य पुरवणारा त्याच्यासारखा दुसरा ललित लेखक जगात निर्माण झाला नाही असे म्हटले तरी चालेल. शेक्सपियरची नाटके मुख्यतः राजा राण्यांची आणि तशाच पातळीवरल्या माणसांची सुखदुःखे सांगतात. शेक्सपियर सुखांतिका लिहो अथवा शोकांतिका लिहो, त्याचे वातावरण वास्तवापेक्षा कल्पनारम्यतेनेच भरलेले असते. 20व्या शतकातल्या अर्थार्जनाच्या शकटाला जुंपलेल्या खांडेकर फार सुंदर लिहितात. 20व्या शतकात त्यात आपल्यासारखी जी माणसं जेव्हा शेक्सपियरकडे वळतात त्याबद्दल फार सुंदर लिहितात ते. 20व्या शतकातल्या अर्थार्जनाच्या शकटाला जुंपलेल्या, यंत्रयुगाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या आणि मध्ययुगीन श्रद्धा व मूल्ये यांच्यापासून फार दूर आलेल्या आजच्या सामान्य मनुष्याला त्याच्या आरशात आपले प्रतिबिंब दिसत नाही असे नाना प्रकारचे आक्षेप केवळ पंडितच नव्हे तर कलावंतही घेत असतात. वरेरकरांसारखे नाटककार नव्याच्या अभिमानाने असो, सामाजिकतेच्या आहारी गेल्यामुळे असो अथवा अन्य कारणांनी असो, शेक्सपियरच्या कलेला नाक मुरडीत असत. हे सर्वश्रुत आहे. वरेरकरांची गोष्ट कशाला हवी. अव्वल दर्जाचा नाटककार आणि नाट्य समीक्षक म्हणून जगात गाजलेला जॉर्ज बर्नार्ड शॉ सिम्बेलाइन विषयी लिहिताना पुढील उद्गार काढतो. फार सुंदर कोटेशन आहे बर्नार्ड शॉचं, जे वि स खांडेकर उद्धृत करतात. ही जी इंग्रजी आहे शॉची स्पेशल, म्हणजे त्याची जी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी म्हणतो आपण त्या प्रकारची भाषा आहे इंग्रजी. शॉ शेक्सपियरच्या सिम्बेलाइन या नाटकाबद्दल काय म्हणतो पहा. इट इज फॉर द मोस्ट पार्ट स्टेजी ट्रॅश ऑफ द लोवेस्ट मेलोड्रामॅटिक ऑर्डर, इन पार्ट्स abominably written, throughout intellectually vulgar, in bracket, judged in point of thought by modern intellectual standards, foolish, offensive, indecent, and exasperating beyond all tolerance. There are moments when one asks despairingly why our state should ever have been cursed with this immortal pilferer of other men's stories and ideas, with his monstrous rhetorical fustians, his unbearable platitudes, his pretentious reduction of the subtle problems of life to commonplaces against which a polytechnic debating club would revolt. बर्नार्ड शॉने शेक्सपियरवर ही जी आग पाखडली आहे तिचा अर्थ काय. मला वाटते 19व्या शतकापासून मानव अधिक बहिर्मुख होत चालला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाची राजकीय, सामाजिक, आर्थिक अंगे पुष्ट होत आहेत, पण त्याचे आत्मिक अंग सुकून खुरटत चालले आहे. जीवनाच्या गुणाकारातल्या एका अद्भुत आणि अज्ञात घटकाची स्मृती तो विसरत आहे. ऐहिकाच्या, आर्थिकाच्या किंवा सामाजिकाच्या फुटपट्टीने तो माणसाच्या आत्म्याची प्रगती आणि अधोगती मोजू लागला आहे. गेल्या शतकातल्या ललित लेखकात शॉ हा एक महामानव होता, पण त्याच्या काळाने त्याला एकांगी केला व त्यामुळेच जीवनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणाऱ्या शेक्सपियरच्या प्रतिभेचे समग्र दर्शन त्याला घडू शकले नाही. शेक्सपियर सामान्य मनुष्याच्या काळजाला कसा हात घालतो, पिढीला बदलणारी सामाजिक समस्यांची वस्त्रे दूर फेकून देऊन त्याची पात्रे जीवन सत्याच्या नग्न प्रकाशात कशी अविचल उभी राहतात. मानवी आत्म्याचे अमर सौंदर्य आणि त्याची चिरंतन कुरूपता ती किती सहजपणे व्यक्त करतात. एकीकडे कामलोभादी दानव आणि दुसरीकडे प्रेम करुणादी देव उभे करून हा कलावंत जीवनसागराचे मंथन किती लीलेने करतो. याची कल्पना वर्तमानाच्या पिंजऱ्यात बंदिवान होऊन पोपटपंची करणाऱ्या अनेकांना येत नाही.
शॉने 20व्या शतकाच्या चष्म्यातून शेक्सपियरकडे पाहिले, पण शेक्सपियर हा चष्म्याने पाहण्याचा विषय नाही. अप्रतिम. वा. शेक्सपियर हा चष्म्याने पाहायचा विषय नाही, तो दुर्बिणीतून पहावयाचा तारा आहे, सूक्ष्मदर्शकातून पहावयाचे रसायन आहे. अशी मराठी केवळ वि. खांडेकरच लिहू शकतात. तसे पाहिले 19व्या-20व्या शतकातल्या तथाकथित सामाजिक नाटकांपेक्षा शेक्सपियरच्या नाटकातील सुखदुःखेच सामान्य मनुष्याला अधिक जवळची वाटतात, कारण त्यात कुठलाही कोमटपणा नसतो. उकळत्या आणि उसळत्या जीवनाचा त्यात साक्षात्कार घडतो. लिअरसारखी कोपिष्ट, लहरी आणि अविचारी वडील माणसे ज्यांच्या वाट्याला आली आहेत, अशा तरुण तरुणी आजच्या जगात काय थोड्या आहेत? मानवाचे हे सनातन दुःख आहे. प्रत्येक पिढीला हजारो हॅम्लेट जन्म घेतात. वा. प्रत्येक पिढीला हजारो हॅम्लेट जन्म घेतात. लाखो कॉर्डेलिया निर्माण होतात. एखाद्या विशाल देशाचा नकाशा शाळेतल्या फळ्यावर काढावा. तसे सामान्य मनुष्याचे सुखदुःख त्याच्या इवल्याशा जीवनाच्या 4 भिंतीत कोंडलेले असते. पण मुळात त्याचे दुःख हे हॅम्लेटच्या इतकेच उत्कट असते. कॉर्डेलियाच्या इतकेच दाहक असते. सामान्य मनुष्य महत्वाकांक्षेने आंधळा झाला की त्याच्याही मनात मॅकबेथ संचारतो. त्याला संशयाने घेरले की तोही ऑथेलो होतो. प्रणयाची धुंदी चढली की तोही रोमिओप्रमाणे वागू लागतो. ही सर्व चित्रे शेक्सपियरने फार मोठ्या प्रमाणावर आधारलेली आहे. त्यांच्यात विविध रंगाचे मिश्रण कुशलतेने केलेले आहे. त्या चित्रांच्या चौकटी फार मोठ्या आणि मौल्यवान आहेत. असे असले तरी ही सर्व चित्रे मूलतः तुमच्या आमचीच आहेत. जन्म मृत्यू, प्रेम द्वेष, राग लोभ, कृतज्ञता कृतघ्नता, भोग त्याग, नीती अनिती, वीरता कातरता, विरक्ती आसक्ती इत्यादिकांच्या मिश्रणातून शेक्सपियरने चित्रित केलेले सर्व आवर्त लहान रूपे धारण करून आपणा सर्वांच्या आयुष्यात सतत डोकावत असतात. त्यामुळेच शेक्सपियरची नाटके नुसती पुन्हा प्रत्ययाचा आनंद देत नाहीत, तर मानवाच्या अनुभूतीची विशालता दर्शवून ती वैयक्तिकतेला विश्वात्मकतेच्या पातळीवर नेतात. शेक्सपियरच्या नाटकात अमंगलाचे चित्रण फार मोठ्या प्रमाणावर आले आहे. त्याच्या शोकांतिकात मानवाला मार्गदर्शन करणारा दिलासा नाही, अशा तऱ्हेचे आक्षेपही अनेकदा घेतले जातात. या आक्षेपाचे खंडन मंडन हा एका स्वतंत्र प्रबंधाचा विषय होईल. पण या बाबतीत एक गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे. शेक्सपियर हा कुणी करुणामूर्ती संत नाही किंवा समाज सुधारणेचे कंकण हाती बांधलेला ध्येयवादी नाही. तो एक शुद्ध आणि श्रेष्ठ कलाकार आहे. ख्रिस्त, बुद्ध, गांधी, विनोबा मनुष्याकडे पाहतात ते करुणेच्या दृष्टीने. मनुष्य मूलतः सत्प्रवृत्त आहे हे गृहीत धरूनच ते आपल्या तत्वज्ञानाची इमारत उभारतात. शेक्सपियरचा मनुष्याच्या स्वाभाविक चांगुलपणावर विश्वास नाही असे नाही, पण माणसाच्या उपजत वाईटपणाविषयी तो तितकाच निशंक आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु ही सदिच्छा शेक्सपियरच्या मनात अनेकदा तरळून गेली असेल, पण तिच्या पाठोपाठ निम्मी माती आणि निम्मा अग्नी असलेल्या या माणसाच्या जगात ते कधीही शक्य नाही ही गोष्टही त्याला जाणवली असेल. कोणतीही जाडी तत्वज्ञाने येवोत, कितीही संत आपल्या जीवाचा आटापिटा करोत, विज्ञान हवे तेवढे नवे शोध लावो, समाज रचनेचे शेकडो नवे प्रयोग केले जावोत, मानवी जीवन मूलतः द्वंद्वात्मक आहे आणि ते द्वंद्वात्मकच राहणार. तो प्रत्येक पिढीने लढवायचा एक प्रकारचा संग्रामच आहे. या द्वंद्वाचे बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याचे अंतरंग तसेच राहणार. मदमत्सरादी वासनांनी वनवे पेटवावे आणि प्रीती मैत्री इत्यादी भावनांनी आपल्या जलधारांनी ते शांत करण्याचा प्रयत्न करावा. मग ते वनवे वैयक्तिक, सामाजिक अथवा जागतिक स्वरूपाचे असोत. हाच जीवनाचा गाभा आहे आणि तो पूर्णपणे बदलणे अशक्य आहे, अशी शेक्सपियरची धारणा होती. मंगल अमंगलाच्या या प्रश्नाविषयी विचार करताना अनेक गोष्टी लक्षात घेणे जरूर आहे. शेक्सपियरचे जीवनाविषयीचे अंतिम तत्वज्ञान कुठे स्पष्टपणे प्रचित होत असेल तर ते त्याच्या टेम्पेस्ट या नाटकात.
पण त्याच्या शोकांतिकातल्या गडगडाटापुढे, काय सुंदर ओळ लिहिली आहे खांडेकरांनी, पण त्याच्या शोकांतिकातल्या गडगडाटापुढे आणि मुसळधार पावसापुढे या नाटकातील, या म्हणजे टेम्पेस्ट नाटकातील, या नाटकातील वासंतिक कुजबूज आणि झिमझिम यांच्या आपल्याला नित्य विसर पडतो. नवनव्या तांत्रिक साधनांनी सुसज्ज होणाऱ्या आजच्या मराठी रंगभूमीने शिरवाडकरांसारख्या समर्थ कवीच्या सहाय्याने टेम्पेस्ट उभे केले, तर रंगभूमीवरील भेळ, चॉकलेट, बटाटेवडा यांच्या सध्याच्या गर्दीत कामधेनूच्या दुधाने भरलेला पेला तिला प्रेक्षकांच्या हाती देता येईल. वा. शेक्सपियरच्या शोकांतिका किंवा तत्सम नाटके यातून मानवी जीवनाची काळी बाजू फार मोठ्या प्रमाणात रंगवली गेली आहे, हे खरे. असे असले तरी शेक्सपियरचे 20व्या शतकातल्या बिटनिकशी अगदी दूरचे सुद्धा नाते लागत नाही. लाईफ इज अ डर्टी ट्रिक या वैफल्यग्रस्त कल्पनेतून शेक्सपियरची शोकात्म नाटके स्फुरलेली नाहीत. काळोखाच्या डोहात आपल्या नायक नायिकांना बुडवतानाही यांच्या अंतर्यामी तमसोमा ज्योतिर्गमय हे शब्द नादत असलेले शेक्सपियरला ऐकू येतात. याचे कारण जीवन जितके भयंकर आहे तितकेच सुंदर आहे हे त्याने ओळखले आहे. त्याचे जीवनावर खरेखुरे प्रेम आहे. ते जसे आहे तसा त्याचा स्वीकार केला पाहिजे असे त्याचे तत्वज्ञान आहे. टेम्पेस्ट मधल्या प्रॉस्पेरोच्या तोंडून तो शेवटी वदवितो, बी चेअरफुल सर, our revels now are ended. These our actors, as I foretold you, were all spirits and are melted into air, into thin air. And like the baseless fabric of this vision, the cloud-capped towers, the gorgeous palaces, the solemn temples, the great globe itself, yea, all which it inherited, shall dissolve. And like this insubstantial pageant faded, leave not a rag behind. We are such stuff as dreams are made on, and our little life is rounded with a sleep. शेक्सपियरच्या काही ज्येष्ठ नाटकांचे रंगभूमीवर पुन्हा दर्शन घडवायची जिद्द आमच्या नवीन नटनटींनी बाळगली तर फार बरे होईल. प्रतिभावान नाटककारांनी, सिद्धहस्त दिग्दर्शकांनी आणि अभिनयपटू नटनटींनी आपल्या शस्त्राला धार लावून घेण्याकरता शेक्सपियरच्या कोणत्याही नाटकाचा अधूनमधून उपयोग केला तर तो उपकारकच होईल. सुंदर. वि स खांडेकरांनी हा लेख खूप पूर्वी लिहिलेला आहे, जवळपास 50 वर्ष होऊन गेली आहेत त्याला. आणि नंतरच्या काळात शेक्सपियर अनेक नाटकं, मराठी रंगभूमीने फार सुंदर मोठी मोठी नाटकं दिली. मात्र शेक्सपियरकडे पाहण्याची एक नवी दृष्टी या लेखामधून वि स खांडेकर आपल्याकडे देतात. आणि खांडेकरांची एक आकाशवाणीवरची मुलाखत, म्हणजे पुणे आकाशवाणीवरची, मला वाटतं 6 मिनिटांची त्यांची एक ध्वनिचित्रफित ऐकण्याचा योग आला मला आज. त्याच्यामध्ये ते खंत व्यक्त करतात की आता खांडेकरांसारखा माणूस ज्यांना ज्ञानपीठ आहे आणि कितीतरी कादंबऱ्या त्यांनी अप्रतिम मराठी काम त्यांनी केलेलं आहे, तो माणूस म्हणतो की मला खंत आहे की मी खूप काही मोठं काम करू शकलो नाही. म्हणजे यातूनच या लोकांचं मोठेपण लक्षात येतं की एवढं काम करूनही त्यांना लक्षात येतं की आपण खूप छोटे आहोत, आपल्यापेक्षा मोठे शब्दसृष्टीचे ईश्वर. आणि म्हणून ते शब्दसृष्टीचा लीला लाघवी ईश्वर म्हणून शेक्सपियर, कालिदास आदी मंडळींना संबोधतात. यावरून खरं तर पुढच्या पिढीच्या इतिहास अभ्यासकांनी शेक्सपियरकडे पाहण्याची नवी दृष्टी घ्यावी म्हणून हा लेख वाचण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या प्रतिक्रिया आवर्जून आपण कळवाव्यात आणि या चॅनलला लाईक करावं आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.